हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिव्हिल ॲडिक्स. मित्रांनो, जसं माहिती आहे की तुम्हाला WCD खूप क्लोज आहे आणि ऑलमोस्ट आता 15 डेज राहिलेत. 15 डेज सगळ्यांकडं जवळपास असं पकडून चालू की 14-15 डेज आहेत फ्रेंड्स. 2 वीक्स आहेत. खूप लोकांना पडला असेल प्रश्न की आता कुठल्या टॉपिक्सवर कॉन्सन्ट्रेट करायचं. ह्या काही गोष्टी आहेत, जे सब टॉपिक्स आहेत, जे आम्ही काही मुलांकडून विचारून जे मेमरी बेस्ड टॉपिक्स आहेत जे आम्हाला कळालेत, ह्या रिलेटेड तर फोकस करा. पण मी म्हणतो की कसं आहे, खूप लोक काय करतात, टेम्पररी गोष्टींवर फोकस करतात की हां, ह्या एक्झामसाठी कुठले टॉपिक करायचे. मग ते कुणाकडनं तर ते मेमरी बेस घेतात. जसं की आपलेच व्हिडिओ बघून समजा एखाद्या टॉपिकचं किंवा एखाद्या एक्झामचं ॲनालिसिस बघितलं आणि तेवढंच केलं, तर अशा गोष्टींमुळं काय फरक पडतो. आणि जर तुम्ही ओव्हरऑल तयार केली तर त्या गोष्टींमुळं काय फरक पडतो. म्हणजे आपण म्हणतो ना, एक असतो की रामबाण उपाय, सगळ्या गोष्टींवरचं औषध. एक कुठलं पण पेन होते बॉडीमध्ये, त्याच्यावर एक पेन किलर, आणि एक अशी गोळी जी फक्त एकाच कुठल्या तरी पॉईंटला नीट करू शकते. जसं की समजा तुम्हाला ताप आला आहे, तर तापावर एकच गोळी आहे, पण तुमच्या बॉडी पण दुखती आहे, ताप पण आला आहे, आणि त्याच्या सगळ्यांवर जर एकच गोळी दिली तुम्हाला, तर काय होईल फ्रेंड्स. तर अशाच गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला डिस्कस करायचे आहेत, महत्त्वाचे, जे तुम्ही खूप लोक यूट्यूबवरून किंवा बाकीच्या ठिकाणी जे बाकी बघता की इम्पॉर्टंट टॉपिक्स कुठले आहेत, इम्पॉर्टंट MCQs कुठले आहेत ह्या एक्झामला, हा अभ्यास बरोबर आहे की नाही तो समजून घ्या पहिले. तर ह्यामध्ये महत्त्वाचा जो सब्जेक्ट आहे पहिला, सॉम. ॲक्च्युली जे पॅटर्न आम्हाला कळलं की WCDमध्ये जे की TCS IBPS म्हणतो आपण, त्यातलं जे TCSनी कंडक्ट केले होते आणि 60-40 पॅटर्नला एक्झाम कंडक्ट झाली होती. तर 60% जे म्हणतो आपण टेक्निकल आहे, त्यामध्ये ऑलमोस्ट सगळ्या प्रकारचे सगळ्या सब्जेक्टचे क्वेश्चन्स बघायला भेटलेले आहेत. तर सॉममध्ये बेसिक्स ऑफ CGMI किंवा हे मेकॅनिक्सचं पार्ट ॲक्च्युली, पण CGMIवर क्वेश्चन्स असतील, स्ट्रेस स्ट्रेन डेफिनेशन्स किंवा कॉलम बेंडिंग स्ट्रेस, शियर स्ट्रेस आणि डिफ्लेक्शन्स. तर ह्या सगळ्यांवर क्वेश्चन्स बघायला भेटले. एसे टॉसमध्ये SDM MDM ह्यावर बऱ्यापैकी क्वेश्चन बघायला भेटले. आर्चीज किंवा DSDK, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल, फाउंडेशन, ब्रिक, स्टोन, सिमेंट, कॉन्क्रीट, हे बेसिक आहेत, प्रत्येक वेळेस पडतात. स्टीलवर कनेक्शन, स्लेंडरनेस रेशोज. FM वर म्हणजे फ्लूइड मेकॅनिक्स म्हणलं तर प्रॉपर्टीज, फ्लूइड स्टॅटिक्स, फ्लूइड कायनेमॅटिक्स, टर्बाईन, OCF. त्यानंतर एस्टिमेटिंग कॉस्टिंगवर जे आपलं म्हणतो बेसिक्स ऑफ एस्टिमेटिंग कॉस्टिंग, कॉन्ट्रॅक्ट, टेंडर्स, व्हॅल्युएशन, युनिट्स ऑफ मेजरमेंट, जो प्रत्येक एक्झामला क्वेश्चन बनतो, म्हणजे युनिट्स ऑफ मेजरमेंट. बघा, डेफिनेटली एखादा क्वेश्चन येणारच. एन्व्हायरमेंटवर, डिमांडवर क्वेश्चन येऊ शकतात. वॉटर क्वालिटी पॅरामीटर्स, सीवर ॲप्रिटेन्सेस, BOD COD टाईप, त्यानंतर पॉल्युशन्स. त्यानंतर सॉईल मेकॅनिक्सचं जर गोष्ट करायची गेली, इंडेक्स प्रॉपर्टी, डेफिनेटली 100% इंडेक्स प्रॉपर्टीजवर क्वेश्चन येणार म्हणजे येणार, कुठली एक्झाम असू दे. परमेबिलिटी, सीपेज, कॉम्पॅक्शन, कन्सल्टेशन, शियर स्ट्रेन, शॅलो फाउंडेशन, हे महत्त्वाचे IMP टॉपिक्स जे सॉईल मेकॅनिक्समधले आहेत. इरिगेशनमधलं म्हणलं तर WCR, ज्याचं की फुल फॉर्म आय थिंक असे बरेचसे फुल फॉर्म तुम्हाला MPSC मेन्सचा जर कोणी पेपर दिला असेल तर त्यांना बघायला भेटलं असेल. तर फुल फॉर्म्स वरच डायरेक्टली शॉर्ट नोट लिहायला सांगितलं. तसं WCR म्हणजे वॉटर क्रॉप रिक्वायरमेंट. त्यानंतर हायड्रोलॉजीचा जो बेसिक आपण बघितलं होतं, हायड्रोलॉजीचा सिव्हिल ॲडिक्सचा एक व्हिडिओ आहे, त्याच्या बाहेरचं काही आलेलं नाही आहे. रेन गेजेसवर जे काही क्वेश्चन बनतात किंवा अजून काही हायड्रोलॉजिकल सायकलवर क्वेश्चन बनतात, ते सगळे आपण कवर केलेले आहे. तर तुम्ही फ्रीमध्ये आपण आपला हा व्हिडिओ बघू शकता. हायवेचं तर आपण पूर्ण सिव्हिल ॲडिक्सची एक प्लेलिस्ट दिलेली आहे, त्यामधून जरी कवर केलं तरी पण फ्रीमध्ये तुमचं हायवे इंजिनिअरिंग कवर होतो. आणि डेफिनेटली त्या बाहेरचं मोस्टली काही येणार नाही, कारण हायवे मटेरियल पण दिलं आहे, पेवमेंट डिझाईन दिलं आहे, त्यानंतर जिओमेट्रिक डिझाईन दिलं आहे, ट्रॅफिक इंजिनिअरिंग दिलं आहे. ब्रिजमध्ये टाईप्स ऑफ ब्रिजेस डेफिनेटली करा, खूप इम्पॉर्टंट आहे हा टॉपिक. टाईप्स ऑफ ब्रिजेस, बिअरिंग्स, सुपरस्ट्रक्चर, सबस्ट्रक्चर, आणि त्याचं बेसिक डेफिनेशन्स बघा ह्या रिलेटेड. आणि जे म्हणतो ना, लोड्स ऑन ब्रिजेस मोस्टली कोणाकडून बघायला नाही भेटलं, पण मोस्टली पडायचे चान्सेस आहेत, कारण त्यामध्ये इम्पॅक्ट फॅक्टर्स ह्या त्या गोष्टी पडू शकतात.
CPM पटवर नेटवर्क ॲनालिसिस, CPM पट वर्सेस डेफिनेशन किंवा त्याच्या रिलेटेड मी म्हणतो डिफरन्सेस. त्यानंतर कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट आणि त्यानंतर ॲक्ट्स पण आहेत की मिनिमम वेजेस ॲक्ट, कॉम्पेन्सेशन ॲक्ट, फॅक्टरीज ॲक्ट, अजून वेगवेगळे ॲक्ट्स आहेत, त्या रिलेटेड गोष्टी पडू शकतात. सर्वेइंगमध्ये बेसिक्स सर्वेचं कंपास सर्वे, लेवलिंग, कंटुरिंग, थिओडोलाइट, प्लेन टेबल. तर बेसिक सर्वेइंगचं तर आहे सगळ्यांना माहिती, पण ॲडव्हान्स सर्वे पण GIS, GPS किंवा EDM रिलेटेड गोष्टी ज्या आहेत, इलेक्ट्रॉनिक डिस्टन्स मेजरमेंट, तर ते आपल्या माइंड मॅपमध्ये आपण जे कव्हर केलं आहे ते करा. त्यामध्ये पण 3-4 टाईपचे मीटर्स जे म्हणतो आपण, टेलरोमीटर, GOD मीटर, तर असे जे गोष्टी आहेत ते पण तुम्ही करायला पाहिजे. बरं, आता ही एक गोष्ट झाली की हे झालं टेम्पररी लर्निंग किंवा टेम्पररी टॉपिक्स जे की फक्त WCDला कुणाकडून तरी आपण घेतले मेमरी बेस आणि काम केलं. पण समजा मी म्हटलं की उद्या MJPची तयारी करायची तुम्हाला किंवा अजून दुसरी TCSची एक्झाम आली आहे, WRD आली आहे, तरी तुम्हाला हेच टॉपिक हेल्प करतील का? तर फ्रेंड्स कसं आहे, असा अभ्यास करू नका की फक्त त्या पर्टिक्युलर एक्झामला, ते पण थोडंसं कामाला येईल. ॲक्च्युअल जे तुम्हाला करायला पाहिजे ते शिकवलं आहे आपल्या पेरेटो साहेबांनी. पेरेटो साहेबांनी आपल्याला शिकवलं एक प्रिन्सिपल, त्याला म्हणतो मी 80-20 रूल. आता हा रूल कसा अप्लाय होतो, ह्या रूलवर फ्रेंड्स मी एक खूप इम्पॉर्टंट जे म्हणतो ना, जर तुम्हाला TCS पॅटर्न क्रॅक करायचं नाही आहे, तुम्हाला पेरेटो प्रिन्सिपल यायला पाहिजे. आणि ह्याच प्रिन्सिपलवर आपण एक ॲनालिसिस केलेलं आहे आणि ह्याचीच कॉस्ट त्यामुळे त्या कोर्सची बनती 5,000 रुपीज. आणि आपण बेसिक कोर्समध्ये तो पॅटर्न दिलेला आहे. ह्या पॅटर्ननुसार सगळे क्वेश्चन्स किंवा सगळे टॉपिक्स दिलेले आहेत. हे जर तुम्ही बघितले टॉपिक्स तर डेफिनेटली तुमचं सगळे TCSचे जेवढे पण सब टॉपिक्स आहेत जे माइंडमध्ये क्लॅरिटी होऊन जाईल की मला सिव्हिल इंजिनिअरिंगची बाउंड्री सेट करता येते. तर क्रॅक द पॅटर्न ऑफ TCS बाय युझिंग ABC ॲनालिसिस बाय पेरेटो प्रिन्सिपल. तर आपण पण तसंच केलं आहे. ABC ॲनालिसिस काय सांगतं की A आयटम्स असे आयटम्स आहेत फ्रेंड्स की ज्याची फक्त 20% किंवा 20% आयटम्सची व्हॅल्यू 80% आहे, असं तुमचं A व्हॅल्यू सांगतात. आणि B काय सांगतं, बीवाले जे आयटम्स आहेत B क्लासमधले ते म्हणतात की तुमच्या 20% आयटमची व्हॅल्यू 20%च आहे. आणि Cवाले काय सांगतात, तुमच्या 80% आयटम्सची व्हॅल्यू 20% आहे. म्हणजे व्हॅल्यू काय व्हायला लागली आहे, क्लासनुसार कमी व्हायला लागली आहे. तसंच TCS पॅटर्नचं कुठंतरी आहे फ्रेंड्स. आणि ह्याच कारणाने मी एक शीट दिलेली आहे, ती म्हणजे ही वाली की ग्रुप Aमध्ये किती टॉपिक्स आहेत जे महत्त्वाचे आहेत, ग्रुप Bमध्ये किती आहेत आणि ग्रुप Cमध्ये किती आहेत. आणि हाय व्हॅल्यूड टॉपिक्स आहेत, त्या तर मीडियम व्हॅल्यूड आहे आणि एकदम लो व्हॅल्यूड पण आहेत. पण करणं गरजेचं सगळं आहे. हे सगळेच टॉपिक्स तुम्हाला ABC तिन्ही ॲनालिसिस तुम्हाला करणं गरजेचं आहे. आता समजा तुम्ही म्हणाल की तुमचं 80% फ्रेंड्स आउटपुट फक्त 20% एफर्ट्सवर डिपेंड आहे. पण त्याची एक शर्यत आहे की तुम्ही म्हणता ते 20% एफर्ट्स तुम्ही कुठं घेतले पाहिजे, तर ते एका राईट प्लेसमध्ये, एका राईट टाईममध्ये आणि राईट डायरेक्शनमध्ये. ह्यावर जर तुम्ही हे 20% एफर्ट्स लावले तर नंतर ते 80% आउटपुट तुम्हाला भेटेल. त्याची अट समजून घ्या, राईट प्लेस, राईट टाईम आणि राईट डायरेक्शन. जर तुम्हाला WCD क्रॅक करायची आहे आणि जर तुम्ही कुठल्या तरी एका हॉटेलमध्ये जाऊन अभ्यास करताय, तिथं गोंधळ आहे, किंवा एका पबमध्ये जाऊन अभ्यास करताय, तर होणार नाही. तुम्हाला लायब्ररी लावावं लागेल. जर तुम्हाला राईट टायमिंग समजत नाही आहे की अजून पण, जर काही लोकांना वाटत असेल की यार माझ्याकडे तर 15 दिवस आहेत, मी अजून 10 दिवसानंतर अभ्यास चालू करतो, तर बघा मित्रांनो, हे खूप मोठी चूक करताय. राईट टाईम कधी आहे किंवा कधी आला होता हे समजून घेणं गरजेचं आहे. इवन जर तुम्हाला आत्ता कळालं नसेल त्याचं इम्पॉर्टन्स, तर तुम्ही पुढच्या एक्झामसाठी तरी लाईटली घेऊ नका राईट टायमिंगचा. त्यानंतर राईट डायरेक्शन, तर तुम्हाला माहीतच आहे. राईट डायरेक्शन म्हणजे काय की राईट ॲनालिसिस, त्या पॅटर्नची राईट ॲनालिसिस,
त्या पॅटर्नमध्ये विचारणारे राईट टॉपिक्स, त्या पॅटर्नच्या रिलेटेड करणारा तुम्ही अभ्यास, रिलेटेड स्टडी मटेरियल, हे तुमचं सगळं राईट डायरेक्शन ठरवणार आहे. आउटपुट तेव्हाच भेटणार आहे तुम्हाला 80%. दोज हू कांट फिनिश, त्यांच्यासाठी काय तर WCD क्रॅक करायचा जर फॉर्म्युला बघायला गेला, एक तर तुम्ही TCS PYQ केले पाहिजे स्टेट सर्व्हिसेसचे, त्यानंतर SSC JEE केली पाहिजे, त्यानंतर अदर स्टेट PYQ पण केले पाहिजेत. आणि आता तुम्ही जर म्हणाल की या 15 दिवसात जर तुम्ही आम्हाला सांगताय तर आम्ही आता कसं करू, तर बरोबर आहे, हे जे करू शकत नाहीत त्यांच्यासाठी अजून एक गोष्ट आहे की एक तर तुमच्याकडे शॉर्ट नोट असले पाहिजे किंवा व्हेरी शॉर्ट नोट असले पाहिजे. काही लोकांचं रिव्हिजन आता स्टार्ट पण झालं असेल, काही लोक म्हणतात की हां आता काय MCQ करायला सांगताय, काही फेक सांगतात गोष्टी. तर ज्या लोकांना ह्या गोष्टी नाही होत त्या लोकांसाठी एक रिप्लेसमेंट ऑफर आहे. रिप्लेसमेंट म्हणजे ह्या तिन्हीचं मिळून दोज हू कांट फिनिश, फक्त मागच्या 1 वर्षातले जेवढे पेपर्स आहेत मित्रांनो जे TCSनी घेतलेले ॲटलिस्ट ते तरी करा. मी म्हणत नाही की आत्तापर्यंतचे सगळे PYQ करा, मागच्या 1 वर्षातले एवढंच म्हणतो आहे. आणि त्यानंतर कुठल्याही टेस्ट सिरीज लावा ज्या बेसिक स्टँडर्ड त्या पॅटर्नला डिझाईन आहेत. जसं की आपण WRTला काढली होती टेस्ट सिरीज 60 क्वेश्चन टेक्निकलचे, तशीच आपण ट्राय करू की 3 टेस्टची एक टेस्ट सिरीज आपण लॉन्च करायचा प्रयत्न करू लवकरात लवकर, 1-2 दिवसात. झालं तर पॉसिबल मी त्याचा पण व्हिडिओ बनवेन, नाही झालं तर तुम्ही जे अवेलेबल आहे ती टेस्ट सिरीज घेऊन स्टार्ट करा, कारण काही लोकांनी केलेली पण. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की एक तर तुम्ही शॉर्ट नोट्स तुमचे बनले पाहिजे. त्यासाठी तुम्ही सोर्सेस काय वापरू शकता, शॉर्ट नोट्स बनवू शकतात 500 ते 1000 पानांमध्ये. त्याचे सोर्सेस आहेत क्लास नोट्स, जर तुम्ही कुठं क्लास केला असेल, कुठलाही क्लास जॉईन केला असेल पैसे भरून तो, किंवा यूट्यूब नोट्स, फ्रीमध्ये पण काही लोक शिकतात यूट्यूबवर तर त्यात नोट्स काढतील, किंवा खूपच स्टुडियस मुलगा असेल ज्याला अजून पण मोबाईल लॅपटॉप वापरता येत नसेल, त्याला काहीच माहीत नसेल सोशल मीडियाचं, तो रेफरन्स बुक बघेल आणि त्यातून नोट्स बनवेल, रेफरन्स बुक वाचेल. तर असे पण काही मुलं आहेत. कॉलेज नोट्स जे कॉलेजमध्ये आत्ता पण काही कुठल्या तरी इयरला असतील, सपोज 1st, 2nd, 3rd, 4th, आणि तेव्हा कॉलेजचे नोट्स वापरतील तेही वापरू शकता. किंवा अजून लास्टची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे खूप चाललं आहे आजकाल, फ्रेंड्स नोट्स, म्हणजे माझ्या मित्राचे नोट्स. कुठलाही मित्र कुठल्याही क्लासचा असला, सपोज एखाद्या चांगल्या क्लासमध्ये लावला असेल, दे रे बाबा तुझे नोट्स, बघतो काय नोट्स तुझे कुठले नोट्स आहेत काय, आणि मग त्याच्यातले त्याचे नोट्स कॉपी करायचे, त्यांनी हँड रिटन जे केले त्याचं कॉपी करायचं आणि आपली नोट बनवायची. असं काही प्लॅन असतील तर ते झाले तुमची शॉर्ट नोट. पण जर तरी पण एक गोष्ट ह्यामध्ये, जर तुम्ही ह्यातल्या कुठल्याच गोष्टी आतापर्यंत केल्या नसतील, नोट्स बनवल्या नसतील, तर अजून एक तुम्हाला गरज आहे व्हेरी शॉर्ट नोट. व्हेरी शॉर्ट नोट, व्हेरी शॉर्ट नोट म्हणजे ते नोट्स फ्रेंड्स जे 200 पानाच्या आतले, 200 पेजेसच्या आतच तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंग कवर करणारे नोट्स असे कुठं आहेत का. त्याचं रिव्हिजन कमीत कमी 5 ते 10 वेळा झालं पाहिजे मग. आणि असं पण नाही की ते 200 पानात बसवले म्हणजे त्यातले बरेचसे पॉईंट गाळलेत, असं पण नाही आहे. व्हेरी शॉर्ट नोटचा अर्थ आहे की खूप 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 बेसिक गोष्टी आहेत, जसं की वॉइड रेशिओ तुम्हाला माहिती आहे, VV/VS, किंवा पोरोसिटीचा फॉर्म्युला फ्रेंड्स तुम्हाला माहिती E/1+E. असल्या गोष्टी परत परत पाठ करायची गरज नाही मला, ते मी लिहिणार नाही आहे नोट्समध्ये. आणि त्यातले सोडून सगळे बेसिक पॉईंट सोडून जी नोट राहील एकदम टू दी पॉईंट, जे सगळ्यात हार्ड पॉईंट्स राहतील ते 200 पानाच्या आत कवर होतील, आणि ती इम्पॉर्टंट नोट बनेल तुमची 200 पानाच्या आतली. पण त्यामध्ये पण एक शर्यत आहे की तुम्हाला बेसिक गोष्टी यायला पाहिजे. तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे की जे बेसिक स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये स्ट्रेंथ काय आणि मटेरियल काय हेच माहीत नाही आहे मुलाला. त्यामुळं इतकी बेसिक मेकॅनिक्सची इव्हन डेफिनेशन काही लोकांना माहीत नसते. तर अशाच गोष्टी जर बेसिकच माहीत नाही तर फ्रेंड्स काही करू शकत नाही. आत्तापर्यंत
मग इथून अभ्यास तुम्ही जर स्टार्ट करताय तर पुढच्या एक्झामसाठीच करायला काही हरकत नाही आहे. पण WCDसाठी जे करताय त्यांच्यासाठी मी म्हणतो की जे काय मिनिमम टाईममध्ये पॉसिबल आहे मी ते सांगतो. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट ह्यामध्ये जे करायला पाहिजे की ॲनालाइज करा TCS पॅटर्न, TCSचे सब टॉपिक रिलेटेड व्हेरी शॉर्ट नोट्स किंवा माइंड मॅप बनवा, त्याचा फॅक्च्युअल डाटा बनवा, त्याचे ट्रिक्स लॉजिक्स बनवा. त्यानंतर ती प्रॅक्टिस करा, टेस्ट द्या, खूप टेस्ट द्या. जितक्या टेस्ट द्याल तितकं चांगलं, तितकी तुमची पोझिशन कळेल तुम्ही कुठं स्टँड करताय. तर हे महत्त्वाचं आहे. आणि ट्राय करू की आपण पण टेस्ट सिरीज लॉन्च करूया. पण मी कसं एक गॅरंटी देऊ शकत नाही कुठल्या गोष्टीची की टेस्ट सिरीज लॉन्च होईलच. त्यातल्या त्यात मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की काय गरजेचं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी सांगणं गरजेचं वाटलं मला. बाकी WCDसाठी आपण लवकरच एक स्ट्रॅटेजी सेमिनार आपण आपल्या फक्त फाउंडेशन बॅचसाठी लवकरच घेणार आहे. आणि लवकरच म्हणजे खूपच लवकर घ्यावं लागेल, कारण आता राहिलेतच 15 दिवस. सो अल्टिमेट स्ट्रॅटेजी आपण ह्या सेमिनारमधनं ठरवू. कुणाचे काय डाऊट्स असतील तर त्यामध्ये ते मांडतील. सो फ्रेंड्स, ह्याचबरोबर कुणाला PYQs किंवा अशा गोष्टी काही कवर करायच्या असतील फास्ट तर त्या रिलेटेड पण कोर्सेस अवेलेबल आहेत. तुम्ही कुठल्याही क्लासचे घ्या किंवा आपल्या क्लासचे घ्या. पण PYQ करणं गरजेचं आहे. जर कोणी म्हणत असेल की PYQ येणार नाही TCSचं किंवा असं काही, आता TCS पॅटर्न वेगळा आहे, IBPS पॅटर्नपेक्षा रिपीट होत नाही, तर रिपीट होत नाही ॲज इट इज क्वेश्चन, याचा अर्थ नाही की तो क्वेश्चन खराब आहे किंवा त्याची कन्सेप्ट खराब आहे. कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. जरी क्वेश्चन तो रिपीट होऊ नाही तर नाही होऊ, तुमचं कर्तव्य आहे तुम्ही PYQ करणं. सो PYQ तर करा. त्याबरोबर फास्ट रिव्हिजनवाले नोट्स जे महत्त्वाचे आहेत किंवा जे आत्तापर्यंत तुम्ही बघितलं आहे टॉपर स्टॉकमध्ये आपल्या पण जे टॉपर्सनी यूज केले आहेत स्ट्रॅटेजी, ते करा. आणि तुमची जी येणारी ड्रीम पोस्ट आहे फ्रेंड्स WCD, त्याच्यामध्ये काम करा WCDमध्ये आणि महाराष्ट्र शासनाचं नाव मोठं करा. सो एवढंच बोलून असं पूर्ण जे म्हणतो आपण एक शॉर्टमध्ये प्रेझेंट केलं आहे. जे महत्त्वाचे मुद्दे वाटले, म्हणत नाही मी ह्याला एक स्ट्रॅटेजी आहे, पण महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत जे वाटत आहे की एक जनरल सगळ्यांना माहिती असावं. ज्यांना माहिती आहे त्यांना चांगली गोष्ट, ज्यांना माहीत नव्हतं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता. सो थँक्यू फॉर वॉचिंग सिव्हिल ॲडिक्स.